चंद्र उगवतो शीतलतेतून, सूर्य मावळतो शांततेतून, सूर्य मावळतो शांततेतून. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आपल्या आगमनातून. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आपल्या आगमनातून. माझे नाव शीतल राजकुमार पानघाटे, बी फॉर्म 3rd इयरची विद्यार्थिनी. आपल्या पुढे विषय मांडत आहे राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांची भूमिका. राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांची भूमिका. तर हॅलो 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 सगळ्यांसाठी जगण्यातही अर्थ आहे, सगळे मिळून सगळ्यांसाठी मरण्यातही अर्थ आहे. जगायचं तर राष्ट्रासाठी आणि मरायचं तर राष्ट्रासाठी. युवक म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय. दगड धोंड्याच्या आणि काच कोंड्याच्या याला राष्ट्र म्हणतात का, तर मुळीच नाही. राष्ट्र म्हणजे जरी जिथे धर्म भाषा वेशभूषा जरी अनेक असल्या तरी आपण माणूस म्हणून एक आहो. माणूस म्हणून एक आहो. तू मी पणा नसून आपण राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्तीसाठी इथे जन्माला आलो. तेच म्हणजे माणूस तत्व म्हणजेच राष्ट्र होय. युवक म्हणजे काय, जो किनारे से टकराता है उसे तूफान कहते हैं. जो किनारे से टकराता है उसे तूफान कहते हैं. लेकिन तूफानों को भी टकराने की दिल में ताकत रहता है उसे युवा कहते हैं. उसे युवा कहते हैं. गरुडाचं सामर्थ्य असतं त्याच्या पंखामध्ये, वाघ सिंहाचं सामर्थ्य असतं त्याच्या नाकामध्ये दातामध्ये, आणि कारविटाचं सामर्थ्य असतं त्याच्या पायामध्ये, आणि कोकिडीचं सामर्थ्य असतं तिच्या कंठामध्ये. तसंच राष्ट्रभक्तीचं सामर्थ्य असतं त्या राष्ट्राच्या राष्ट्रभक्तीमध्ये, राष्ट्रप्रेममध्ये. देशाच्या जगाच्या पाठीवर दुसरे महायुद्ध झाले होते. त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया व जर्मनी या बलाढ्य देशाचे युद्ध झाले होते. छोटासा राष्ट्र रशिया आणि बलाढ्य राष्ट्र हे जर्मनी, या दोन राष्ट्रांचे बलाढ्य युद्ध झाले होते. छोट्याशा राष्ट्र रशियातला प्रत्येक माणूस हा तीड जमिनीसाठी रडत होता. तीड आपलं स्वातंत्र्य कसं मिळवता येईल यासाठी झटत होता. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला नाक झुकवायला लावलं. ही रशियाची कहाणी आहे, ही रशियाचा इतिहास आहे. तर का, तर रशियातल्या प्रत्येक माणसाच्या देश स्वाभिमानामुळे देशभक्तीमुळे ही त्यांनी संकल्पना, त्यांना ही इतिहास आहे. तसंच आपल्या भारतामध्ये कारगिलच्या युद्धामध्ये एक नवजवान 25 वर्षाचा शहीद झाला होता. त्या जवानाने 25 वर्षाचा जवान शहीद झाला कारगिलच्या युद्धामध्ये. त्याला नाही का गावाच्या स्मशानभूमीमध्ये आणलं होतं. स्मशानभूमीमध्ये गावामध्ये चिता रचली होती. स्मशानभूमीमध्ये त्याचा प्रेत ठेवण्यात आलं, चितेवर प्रेत ठेवण्यात आलं होतं. तर सर्व गाव शोकतीन होऊन रडत होता. अश्रूच्या धारा वाहत होत्या. या मातीमध्ये या गावामध्ये तो मुलगा वाढला, मोठा झाला, आणि त्या 2 महिन्यापूर्वी विवाह झाला तर तो आणि मरण पावला. त्याचे वडील रडत नसून त्याच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये डोळे चमकत होते. का, तर माझा मुलगा मेला नाही, तर तो माझा मुलगा शहीद झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आजचे सान बाल उद्याचे तरुण होतील, देशाचा पांग भिडतील उत्तम गुणांनी. असंच राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम आपल्या मुलांना शिकवा. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत.